नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज. स्वतंत्र पत्रिकेची बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज. सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने 2 डिसेंबर 2025 रोजी होत असलेल्या उमरखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस प्रशासनाने पोलीस जवानाची रूट मार्चची गस्त करण्यात आली. हे रूट मार्च पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन शहरातील ढाणकी रोड मार्गाने डॉक्टर झाकीर हुसेन वाड आठवडी बाजारात निर्देशन करत नाथ चौक येथे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड साहेबांनी जनतेला संबोधित केले की मतदानाच्या दिवशी मतदाराने निर्भीडपणे बाहेर निघून मतदान करावे. कोणीही कोणत्याही एका पक्षाची बाजू उचलून धरू नये किंवा अपप्रचार करू नये. जर असे काही करताना आढळल्यास त्याविरुद्ध योग्य ती पोलीस कारवाई करण्यात येईल. आणि त्यानंतर हे रूट मार्च बस स्टेशन रोड या मार्गाने माहेश्वरी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक या मार्गाने पोलीस स्टेशन येथे रूट मार्चचे समापन झाले. पोलीस जवानाच्या या रूट मार्च सोबत पोलीस स्टेशन उमरखेडचे ठाणेदार शंकर पंचाळ साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे साहेब, PSI सागर इंगळे साहेब, PSI सारिका राऊत मॅडम साहेब तसेच पोलीस प्रशासनाचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी या रूट मार्च मध्ये सामील होते. सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो, येत्या 2 तारखेला आपल्या इथं नगरपालिकेचं मतदान आहे. सदर मतदानाची पूर्वतयारी म्हणून आत्ताच आम्ही रूट मार्च घेऊन जे अधिकारी अंमलदार बाहेरून आलेत त्यांना या शहराचे रस्ते, मतदान केंद्र, परिसर माहीत झाला पाहिजे आणि ती पूर्वतयारी म्हणून आजचा हा आमचा रूट मार्च होता. सध्या आम्ही जरी पोलीस असलो तरी इलेक्शन कमिशनच्या अंडरमध्ये काम करतो, त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता येणाऱ्या इलेक्शन मध्ये गरीब दुबळ्यावर जर कोणी दबाव टाकत असेल तर त्याला पूर्ण सहकार्य संरक्षण दिले जाईल आणि कुठल्याही धमकीला आमिषाला बळी न पडता मतदारांनी मतदान केलं पाहिजे यासाठी आमचा चोख बंदोबस्त राहील. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज.